प्रत्येक पॉइंटला तुम्ही करंटची व्हॅल्यू मेजर करू शकता. त्या हायेस्ट पॉइंट पासून ते लोएस्ट पॉइंट प्रत्येक पॉइंट साठी तुम्ही करंटची व्हॅल्यू मेजर करू शकता. त्याच्यासाठी सी लाईन आपण A to B कन्स्ट्रक्ट करू. A म्हणजे सगळ्यात हायेस्ट पॉइंट आहे आणि B म्हणजे लोएस्ट. हायेस्ट कधी मिळेल सॅच्युरेशन आणि लोएस्ट कट ऑफ. आणि या दोन्हीच्या मधला एरिया Q पॉइंट म्हणजे तुमचा ऍक्टिव्हिटी. सॅच्युरेशन रिजन मध्ये दोन्ही जंक्शन फॉरवर्ड बायस, ऍक्टिव्ह मध्ये फॉरवर्ड, कट ऑफ मध्ये हे तीन रिजन आपण आता दाखवतो. पॉइंट ए मध्ये दोन्ही फॉरवर्ड, इथे एक फॉरवर्ड आहे एक रिव्हर्स आहे आणि कट ऑफ मध्ये दोन्ही पण रिव्हर्स आहे. हायेस्ट पॉइंट टू लोएस्ट पॉइंट. तर कॉमन एमिटरचे कॅरेक्टरिस्टिक्स काढायचे आहेत. त्याच्यामध्ये एक पॉइंट दाखवायचा आहे डी आणि एक स्ट्रेट लाईन मध्ये डीसी लोड लाईन. त्याचा यूज काय की प्रत्येक वेळेस तुम्ही कलेक्टर करंट आणि कलेक्टर टू एमिटर व्होल्टेज किती आहे मेजर करू. कारण प्रत्येक लेवल दाखवली तर प्रत्येक लेवल मेजर करण्यासाठी डीसी लोड लाईन यूज. आणि हा सेंटर पॉइंट कोणत्या लाईनचा ऍक्टिव्ह पॉइंट किंवा ऍक्टिव्ह रिजन. हे डायग्राम